पण तो स्वाभिमान आणि गर्व जो आहे, स्वाभिमान आणि गर्व जे आहे, ज्या प्रमाणपत्राच्या भरोश्यावर आपण सांगतो की मी हे आहे, ते विसरता कामा नये. जो माणूस आपलं जातीचं प्रमाणपत्र विसरतो, जातीचं वैधता प्रमाणपत्र विसरण्याची वेळ येते, तेव्हा एवढे वाईट दिवस येईल. त्यामुळे वाईट दिवस येऊ नये. आपला सन्मान राहावं, आपला आदर राहावं, आपलं कौतुक व्हावं, संस्कृती जिवंत राहावं, हाच उद्देश आणि हेतू सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला शंका होती. तेव्हा मी तेलंगणा जिल्ह्यात चाललो, आदिलाबाद जिल्ह्यात चाललो. मला तर काहीच माहीत नाही, कुठं आहे हे माहीत नाही. पण तरी कारण जो आपला जो माणूस आहे, आपला माणूस अतिशय प्रामाणिक असतो. आपला माणूस हा अतिशय नम्रताधारक असतो. आपला माणूस हा विश्वासू असतो. विश्वासू आणि प्रामाणिक आणि नम्रताधारक माणूस असल्यामुळे आपल्या माणसाचा सन्मान कसा करावा, आपल्या माणसाचा आदर कसा करावा, तो तुम्ही जो माझा जो आदर आणि सन्मान जो केला, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेले माझे बांधव, मी आदिलाबादमध्ये आहे की नाही शंका येईल. फक्त महाराष्ट्रातून आहे असं वाटत होतं. विरोध आम्ही तिकडेच गाव आपल्या गावात पैनगंगा नद झाली का आवाज वाटे का आम्हीच एकटे आहोत खरं, आमच्यापेक्षा दुसरं कोणीच नाही. पण तो आज कळलं मला, तेलंगणामध्ये सुद्धा तेवढ्या ताकदीनं माझा बांधव आहे, माझा समाज आहे. त्यामुळे परंतु आपले नाते जुळलेले आहे, आपलं नातं जे जुळलेलं आहे, आपली संस्कृती प्रिय आपण असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संस्कृती संपुष्टात येणार नाही. आजची संस्कृती संपुष्टात येणार नाही याची नोंद घेण्याची गरज आहे. कारण तुम्ही का या जनगणनेमध्ये जर विसरले, येणाऱ्या काळामध्ये जर जनगणनेमध्ये तुम्ही जर आपली जर प्रामाणिकपणे असलेली जात जर लिहिली नाही, तुमचं देव लिहिले नाही, तुमचे दैवत लिहिले नाही, तुमची अस्मिता लिहिली नाही, तुमची संस्कृती लिहिली नाही, तुमचा गौरवशाली इतिहास लिहिला नाही, तर एक काळ असा येईल तर हे संपलेले असेल. त्या देशामध्ये संपलेले असेल तेव्हा कोणी विचारणार नाही ताई. आणि तेव्हा म्हणा, गेळाताई तुम्ही चांगलं काम करत होते, आम्ही चुकीचं होतो, आम्ही कुठेतरी भरडलेलो होतो, एका मार्गाने गेलो. 100% गेला पाहिजे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करता तो विचार तुम्ही सोडू नका, हे मान्य करा, मान्य आहे मला. परंतु समाजासोबत जातीची संस्कृती, जातीचे देव, जातीचं दैवत, जातीची अस्मिता कोणाने संपुष्टात आणण्याचा अधिकार अशोक उईकेने नाही, कोणाने नाही. एवढं